संजय राऊत यांनी विधान परिषद निवडणुकीतील काही जागा बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काही उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केलाय। पुरेसं संख्याबळ असतानाही निवडणुका टाळण्याचा प्रयत्न का केला जातोय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आणि लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचत असल्याची टीका केली आहे। राऊत यांनी कोकण, पुणे, संभाजीनगर, यवतमाळ आणि इतर मतदारसंघातील घडामोडींचा उल्लेख करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली। तसंच निवडणूक बिनविरोध होणं हे चांगल्या हेतून असेल तर स्वागतार्ह असले तरी दबाव, व्यवहार आणि राजकीय स्वार्थातून झालेल्या माघारी लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय। आगामी निवडणुकांमध्येही पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचं आवाहन केलंय। ते समाज ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काय माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जातो। माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना? पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे। तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध, माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? एका बाजूला मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या घोड्या उडवू नका, मग पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर। संभाजीनगरमध्ये सुद्धा साधारण तेवढीच रक्कम लेनदेन झाली। पुण्यातलं तर आकडे आज प्रसिद्धच झालेले आहेत। उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलं आहे ते काही कर्ज रूपानं आहे, काही स्थावर मालमत्तेच्या रूपानं आहे। या महाराष्ट्रात हे चित्र जे निर्माण झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपेने, हे फक्त लोकशाहीला कलंक लावणारं नाही, तर या महाराष्ट्राची प्रतिमा, प्रतिभा, संस्कृती यांनासुद्धा काळिमा फासणारा हा प्रकार आहे। मी वारंवार तेच सांगतो, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही तर 5वी संख्याबळ आहे, 5 तरीही तुम्ही हे उद्योग का करताय? तुम्हाला ही नशा जडली आहे का? ही नशा जडली आहे का तुम्हाला? पैसे उडवायचीच आहेत, पैसे माणसं विकत घ्यायचीच आहेत, लोक पाहत आहेत आणि आता झुरळं पण रस्त्यावरती उतरायला लागले। लक्षात घ्या, तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल। राऊतसाहेब, तुम्ही सुरुवातीपासून म्हणत होतात की संख्याबळ नाही, ही निवडणूक लढता कामा नये, पण महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, अनेक उमेदवारांनी आग्रह केले आणि तरीही निवडणूक लढली। तर या उमेदवारांनी व्यक्तिगत स्वार्थापोटी पक्ष नेतृत्वाचा विश्वासघात केला, व्यक्तिगत स्वार्थापोटी आणि पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून या माघार घेतलेल्या आहेत। उमेदवारी घेताना तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे आलात। मला तर आश्चर्य वाटतं, कोकणातले एक उमेदवार